आज आपण पाहणार आहोत इरा सेशन 3। तर आपल्याला इरा सेशन 3 मध्ये कशा प्रकारे सोडवायचं आहे ते पाहायचं आहे। सगळ्यात पहिले तर सेशनचा इथून परिचय पाहून घ्यायचा आहे आणि यामध्ये जे काही ऑरेंज कलर मध्ये दिलेले आहे सर्व व्हिडिओ ते आपल्याला पूर्ण पाहणं आवश्यक आहे। ते पाहिल्यानंतरच आपण पुढचं सेशन सोडू शकतो। तर जेवढे ऑरेंज कलर मध्ये ते सर्व आपल्याला सोडून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला पहिले नॉलेज चेक सोडवायचा आहे। इथून तर नॉलेज चेकवर क्लिक करा। नॉलेज चेकवर क्लिक केल्यानंतर इथून स्टार्ट करायचं आहे। तर पहिल्या नॉलेज चेकमध्ये बघा आपल्याला याच्यातनी 5 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न पहा, स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी लागणारे कीबोर्डवरील बटन ओळखा म्हणतात। स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी आपण नेहमी प्रिंट स्क्रीनचा वापर इथे केलेला जातो या बटनाचा, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 असणार आहे। त्यानंतर इथून सेव्ह आणि नेक्स्ट करा। बघा या ठिकाणी सेव्ह आणि नेक्स्टचं बटन दिलेलं आहे। खालीलपैकी कोणत्या कीबोर्ड चित्रामध्ये शिफ्ट की हायलाइट केलेली आहे म्हणतात। तर कीबोर्ड शिफ्ट की कशातने हायलाइट केलेला आहे, तर बघा ऑप्शन नंबर बघा या ठिकाणी शिफ्ट वर हायलाइट केलेला आहे, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। खालीलपैकी कोणत्या कीबोर्डच्या चित्रामध्ये स्पेशल कीज हायलाइट केलेल्या आहेत। तर स्पेशल कीज आपल्याला कशाला म्हटले जाते, तर बघा ऑप्शन नंबर 3 मध्ये इथे दाखवलेलं आहे। तर या बटनाला स्पेशल कीज म्हटले जाते, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 असणार आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। खालीलपैकी कोणते पॉइंटिंग डिव्हाइस म्हणजे दर्शक उपकरण आहे म्हणत आहे। तर पॉइंटिंग उपकरण हे आपण माऊस असते नेहमीच, तर माऊसवर क्लिक करा आणि सेव्ह आणि नेक्स्ट करा। खालील उपकरणामधून ऑप्टिकल माऊस ओळखा म्हणत आहे। तर ऑप्टिकल माऊस कोणता असतो, जो ऊर्जा उत्सर्जित करतो म्हणजे प्रकाश उत्सर्जित करतो त्यालाच आपण ऑप्टिकल माऊस म्हटले जाते, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे। अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक संपलेलं आहे। तर एंड करा आणि आपला स्कोर्स इथं पाहू शकता आजच्या डेटमध्ये पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर बघा टायपिंगच्या स्किल्स यामधून टायपिंग आपल्याला करून घ्यायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये दुसरं नॉलेज चेकसुद्धा दिलेलं आहे। तर दुसऱ्या नॉलेज चेकमध्ये जा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहेत, तर सर्व प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे। तर पहिला प्रश्न पहा, तुम्हाला डेस्कटॉप बॅकग्राऊंडचे पिक्चर्सचे विंडोजचे रंग आणि साऊंड्स म्हणजे आवाज एकाच वेळी बदलायचे असतील तर कोणत्या पर्यायावर आपण क्लिक कराल म्हणत आहे। तर या सर्व गोष्टी आपण कशातून चेंज करू शकतो, तर थीम्समधून करू शकतो, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 हे उत्तर असणार आहे थीम्सचं। आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। डेस्कटॉप बॅकग्राऊंड बदलण्यासाठी कोणता पर्याय तुम्ही निवडाल म्हणत आहे। तर डेस्कटॉपचा बॅकग्राऊंड चेंज करण्यासाठी आपण पर्सनलाइज हा ऑप्शन निवडावा लागेल। तर पर्सनलाइजवर क्लिक करा आणि ते ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। खालीलपैकी कोणत्या चित्रात रिबन टाईप स्क्रीनशॉवर दाखवलेला आहे म्हणत आहे। तर रिबन टाईप स्क्रीनशॉवर बघा ऑप्शन नंबर 4 मध्ये दाखवलेला आहे। खालीलपैकी कंट्रोल पॅनलमधून कोणती कॅटेगरी तुमच्या आवडीचा फोटो डेस्कटॉप बॅकग्राऊंडला ठेवू शकतो म्हणत आहे। तर कोणती कॅटेगरी असते ती, तर पर्सनलाइजची असते, पर्सनलायझेशन्स। तर हे त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 4। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। खालीलपैकी कोणता पर्याय वापरून आपण ठराविक वेळेने दिसणारे अनेक चित्र तुम्ही डेस्कटॉपच्या वॉलपेपरवर ठेवू शकतात म्हणत आहे। तर कोणत्या ऑप्शनच्या मदतीने, तर बघा इथे बॅकग्राऊंडच्या ऑप्शनच्या मदतीने आपण ते करू शकतो, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 असणार आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। तुमचे चित्र किंवा छायाचित्र यांच्यावर टेक्स्ट म्हणजे मजकूर समाविष्ट करण्यासाठी यापैकी कोणत्या आयकॉनवर तुम्ही क्लिक कराल म्हणत आहे। तर कोणत्या आयकॉनवर आपल्याला क्लिक करायला पाहिजे, तर याचं उत्तर बघा इथून आपण ते करू शकतो, याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 असणार आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। खाली दिलेल्या चित्रामधून एअर ब्रश ओळखा म्हणत आहे। तर खाली दिलेल्या चित्रामधून आपल्याला एअर ब्रश ओळखायचं आहे। तर ते एअर ब्रश हे ऑप्शन नंबर 2 मध्ये दाखवलेलं आहे या ठिकाणी, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 असणार आहे। पेंटमधील कोणती टॅब वापरून तुम्ही फाईल तुमच्या कॉम्प्युटरवर सेव्ह करू शकता म्हणत आहे। तर फाईलला सेव्ह करण्यासाठी आपण कोणत्या ऑप्शनचा वापर करू शकतो बघा, तर ऑप्शन 1 मध्ये आपण इथे बघा सेव्ह ॲज इथं ऑप्शन दिलेला आहे, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 असणार आहे। आणि नंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। खालीलपैकी कोणता ड्रॉप डाऊन मेनू तुम्हाला शेपची बॉर्डर जाड करण्याची अनुमती देईल म्हणत आहे। तर बघा शेपची बॉर्डर जाड करण्यासाठी आपण या साईजचा वापर केला जाते, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 असणार आहे। पेंटमधील ड्रॉइंग मोडचा वापर करून डेस्कटॉप डेकोरेट करण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय वापराल म्हणत आहे। तर त्यासाठी बघा आपण सेट ॲज अ डेस्कटॉप बॅकग्राऊंडचा वापर करू शकतो, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 असणार आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेकचे प्रश्न सोडवणं झालेलं आहे आणि ते पाहू शकता आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे।
त्यानंतर शेवटचं बघा सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आपल्याला. त्यानंतर इथून स्टार्ट करा. स्टार्ट केल्यानंतर बघा याच्यातनी 4 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर हे यासाठी लिहिलेले प्रोग्राम्स आहे म्हणत आहे. तर कोणता आहे बघा, तर एखादे विशिष्ट काम जसे की माहिती निर्मिती, तिचे संपादन आणि जतन करण्यासाठी. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. अँटीव्हायरस प्रोग्राम हे तुमच्या कॉम्प्युटर सिस्टीमचे व्हायरसेस किंवा इतर हानिकारक प्रोग्राम यापासून संरक्षण करतात. हा प्रोग्रामचा प्रकार आहे म्हणत आहे. तर कोणता आहे बघा, तर युटिलिटीज आहे. त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. यातील कॉम्प्युटर संसाधनाची समन्वय साधणारा वापरकर्ता व कॉम्प्युटर यामधील एक इंटरफेस उपलब्ध करून देणारा आणि ॲप्लिकेशन रन करणारा प्रोग्राम ओळखा म्हणत आहे. तर कोणता आहे बघा, तर ऑपरेटिंग सिस्टीम्स आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. आणि शेवटचं बघा, बहुतेक वेळा सॉफ्टवेअर या शब्दाला डॅशचा शब्द समानार्थी म्हणून वापरला जातो म्हणत आहे. तर प्रोग्राम्स म्हटले जाते त्याला. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं इरा सेशन 3 कंप्लीट सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोरसुद्धा पूर्ण इथं आलेला आहे.